तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला। पुतळा दुर्घटनेवरून मोदींवर केलेल्या टीकेला त्यांनी आता प्रत्युत्तर दिलं। शिवाजी महाराजांबद्दलचं त्यांचं बेगडी प्रेम दिसलं असं बावनकुळे म्हणतात। कमलनाथांच्या काळात पुतळा हटवला, त्याचं उत्तर द्यावं। डिस्कव्हरी ऑफ इंडियातील उल्लेखाबाबत का बोलले नाही असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला। चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना सवाल केला। राहुल गांधी महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात असा हल्लाबोल देखील त्यांनी केला। प्रधानमंत्री जी ने किस कारण माफी मांगी? अलग अलग कारण हो सकते हैं। पहला कारण हो सकता है कि ये जो मूर्ति थी इसका कॉन्ट्रैक्ट आरएसएस के एक व्यक्ति को दी गई। पहला कारण यह हो सकता है। शायद प्रधानमंत्री जी कह रहे हैं कि नहीं, मैंने गलती की, मुझे ये कॉन्ट्रैक्ट आरएसएस के व्यक्ति को नहीं देनी थी, ये मुझे कॉन्ट्रैक्ट मेरिट पे देना था। शायद वो गलती हो सकती है। राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन पुन्हा तोंडाच्या वाफा फेकल्या, जहरी टीका केली जी अपेक्षित नव्हती। कमलनाथ यांनी मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेशमध्ये छिंदवाड़ा या शहरामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हा जेसीपीने तोडून टाकला, जेसीपी लावून तोडला। राहुल गांधी याचं उत्तर देतील का? छत्रपती शिवरायांच्या बद्दलचं बेगडी प्रेम हे यांचं यापूर्वी दिसलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।